माझे चित्त तुझे इको बिको सगळं करून टाकलं. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही धरोनिया बाई भवातारी दातर चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया तिमिराचा नाश उदय होवो निप्रकाश तोडी आशा पास करी वासुधरी पाहो गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता तुका ठेवी माथा पायाता राखा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा पांडुरंग करा पांडुरंग करा प्रथम नमन नमन चतुरा तू शिरोमणी गुणाला म्हणण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा करिया निमनाचा नाश होतय होवनी प्रकाश कोणी आशा पास करी वासुदेई पाहू गुंतले निता माझ्या सुदमा छितना तुका ठेवी माता पायाता राखावे चतुरा तू शिरोमणी गुणाला म्हणण्याची खाणी मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा विठाल विठाल काकड्याच्या मालिकेतला भुपाळीच्या मालिकेतला वरून दोन नंबरचा म्हणताय विठाला सुरुवात केल्यावर दोन तीन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा घेतलेला भगत तुकोबराच्या गाथेतील कडवे 4 आहेत. तुकोबराच्या गाथ्या एकूण अभंग 4092 आहेत. 4092 मध्ये पहिला अभंग आहे समंदर दृष्टी पिठेवरी सागरी. शेवटचा अभंग आहे मागणे ते एक तुझं प्रतीक आहे. ते पाणी पिणी नको देऊ तुझे शांत बसा यार नाही पाणी द्यायला मोबाईल बंद करते भारी वस्तू बाहेर करू नये भारी वस्तू तुम्ही खिशात ठेवा विढाला विढाला तुकारामांच्या गाथ्यात एकूण अभंग 4092 आहे. 4092 भागामध्ये पहिला अभंग आहे समंदर दृष्टी पिठेवरी सागरी. शेवटचा अभंग आहे मागणे
ते एक तुझं प्रती आहे येशील तरी पाय पाठवता. गाठ्यामध्ये जे 4092 अभंग आहेत त्याच्यामध्ये नामपर आहे, संतपर आहे, विनंतीपर आहे, विनवणीपर आहे, मागणीपर आहे, सालोमालो आहे, घोंगडी आहे, पाईक आहे. एका वाक्यात तुकोबरायांचा गाथा हा 5वा वेद आहे. पण आपण असं म्हणू तुकोबरायांचा गाथा हा तुकोबरायांच्या मुखातून बाहेर पडलेला पांडुरंग प्रसाद. साक्षात पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायांचा गाथा आणि निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वर. ऐकणारी माणसं म्हणतील तुम्ही ज्ञानेश्वरीला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही? गाथ्याला तुम्ही म्हणता पांडुरंगाचा प्रसाद आहे, मग ज्ञानेश्वरीला का म्हणत नाही? त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतारच विष्णूचा. ज्ञानेश्वरीला 3 गोष्टी ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरी ज्यांच्या कृपेने झाली तो अवतार भगवान शंकराचा आहे. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून आली तो अवतार विष्णूचा आहे. आणि ज्ञानेश्वरी ऐकायला जे होते ते साक्षात ब्रह्मदेव सोपान काका आहे आणि आदिशक्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वरी ऐकायला म्हणून भजने ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही. मग तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी काय? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ब्रह्मसागर दीपिका. वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला समुद्र म्हणजे अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. उलट आहे का? अमृत मेलेल्याला जिवंत करताय, अमृत मेलेल्याला जिवंत करताय, बरीच लोखंडाचं सोनं करताय. सरस्वती मुक्याला बोलायला लावते, मुक्याला बोलायला लावते ती सरस्वती आहे. लोखंडाचं सोनं करतोय तो परीस आहे. मेलेला जिवंत करतं ते अमृत आहे. ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरूनच देत नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला मरून देत नाही तर एवढे भजने मेले कसे? इथं तो व्यासपीठ चालकच मिळालाय, मग बाकी जात का? ज्यांच्या ज्ञानेश्वरी पाहत होती ते गेले. उत्तर आहे का? वारकरी माणूस स्थूल देहाने जात असतो आणि सूक्ष्म देहाने राहत असतो. याला 4 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. स्थूल देह जो आहे हा चमड्याचा आहे, हा नासका आहे. हा नासका आहे कुचकाय सारखा याचा विषय नाही. याला तुम्ही काही करा तो जावायचाच. याला तुम्ही पावलेल्यावर पिटी मारला काय तुम्हाला सजवायचं ते सजवा, पण याचा धूर होणार, याचा धूर नासकच आहे आणि नासक जे आहे ते नासकच आहे. आता ज्याला अक्कल नाही म्हणून ते लोक समजतात. त्याचा काय विचार करा? परत निघायला संसार ही अनंत्य गोष्ट आहे, ती होणारी गोष्ट आहे. संसार करणं हा काय पराक्रम नाहीये. गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं, मुलगा होणं ही काही नाविन्याची गोष्ट आहे. काही क्रांती आहे कधी? हेनू मला मुलगा झाला, आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला तू एकटाच आहे का घडी? अरे मूर्खा तुला एकच झाला एका वेळेस. बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून. तुला एकच झालं तर काल जमायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, नाक वाचवायला लागलं का टेटस. अरे बाबा साखर कशाला घातली तर बोलायची, कारलं कसंही खालं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखटच आहे, मीठ कसंही खालं तर खारटच आहे. संसार एका पोराचा केला काय, एका अंतर पोराचा केला काय, धोकाच आहे. हे नाविन्य नाही, हे नाविन्य नाही. वैष्णव होणं हे नाविन्य नाही, माळ गळ्यात येणं हे नाविन्य नाही, काठ्याची कडवं तोंडात येणं हे नाविन्य नाही. संसारी इच्छा नाही. इट इज अ चेन, इट इज अ सायकल अँड इट इज अ जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज अ नॉट अ कॅपॅसिटी. परंपरा थोडी जन्माला आला मोठा झाला
काय शाळेत गेली मोठी झाली लग्न वयात आली लग्न केलं नोकरी झाली नवरा बायको झाली बाळंती झाली आई झाली सून आली सासू झाली सून बाळंती झाली आजी झाली बीपी वाढला काय मला एक कामची शब्द सांगत नाही खुशीनं रातभर उकरलं खाल्लं काय खुशीनं काय खाल्लं नाही आपण काय केलं नोकरी केली सासरवाडीचं लग्न केलं रिटायर झाला नोकरीतून रिटायर झाला काही लोक म्हणतात ते सेवानिवृत्त झाले तो शब्द चुकीचा आहे सेवानिवृत्त शब्द नाही सेवानिवृत्त झाले नाही गेले झाले म्हणजे कसं तो आठवून जाणार त्याची स्मरणशक्ती कमी झाली इंद्रियाची ताकद मग तुला कामात नाही तर त्याची अपेक्षा नाही नोकरी करायची नाही त्याला वाटते आपल्याला बोल थांबावा निवृत्ती नाहीये निवृत्त केव्हाही तो जाणार नाही या जगात एकही माणूस निवृत्त होत नाही पण निवृत्त होईल चौदा उचलती तेव्हाच निवृत्त जरी निघून निवृत्त झालं तरी तर नातू सांभाळायची निवृत्ती आहे ना नातूला तुम्ही कोण घालतो केस रोवली तो याला इकडे इकडे सायकल आहे इकडे शांत विरोधी इकडे आहे ना मोठे कॅपॅसिटी तुम्हाला थोडं समजायला पण ठीक करतो काटा पाचवा वेळ आहे आणि तो पांढऱ्याचा प्रसाद आहे पण ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आहे अमृताने भरलेला समुद्र आहे त्याचं कारण आहे त्या दोन गोष्टी महिला या विश्वात जेवढे संत आहे युवा त्यातले 40% संत लोकांनी केले ते संत नाहीचे तुमची या गावावर श्रद्धा नाही म्हणजे तो तुमचा काय तुम्ही त्याच्या पायावर तुम्हाला काय संत आहे विश्वास या विश्वास जेवढे संत मोबाईल या विश्वास जेवढे संत झाले निराजा या सगळ्या संतांमध्ये सगळ्या कोण झाला संत काय फार या विश्वात जेवढे संत झाले त्या संतांमध्ये सगळ्यात कोण संत ऐकायचं 22 वर्षाचं बाळ आहे पण विश्वास झाली आहे आणि विश्वासचा चमत्कार कालही झाला नाही आजही झाला नाही पुन्हा कधी 22 वर्षाचं बाळ 22 पण विश्वास झाली आहे इथं संतांच्या म्हाताऱ्यातून बसायला पाहिजे तरी कसं कोणी म्हणतो माझ्या बाबत ती एका तरी करायची इतक्या दिवस ठेवण्यात मजा काय म्हणजे काय उसाला आलेला तुला काही काम होतं उसाला तुला आला काय म्हातारा जाईल शिकवला आला काय ती बोलत नाही घाट आहे नाही ऐकली हकीकत नाही गेले पुराण उपयोग काय परत ऐकली मोराच्या पिसाऱ्यावर किती मोठा सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी माऊलीची भाषा मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्याला मोर कधी पाहत नाही शिरीच्या घरात डोंबलेलं सण कधी दूध घेत नाही काशीत गुची कधी दूध घेत नाही गावातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेत नाही सुगडीचं ठणपणा लग्ना होत नाही वाऱ्याचं धावतं कधी स्त्री नाही लहान पोरांचं पाणी कधी स्त्री नाही आपल्याला तेव्हा आहे का वाऱ्याचे धावणे का शिळेचे चढणे बांधकाचे बांध का चोरीचे धन ज्याच्या घरामध्ये बापाचा पैसा येतो या घरामध्ये तिसऱ्या पिढीला येणा होता आणि कार्यक्रम विशेष ज्यांच्या घरामध्ये कमी काष्टात पैसे त्यांच्या प्रत्येकाच्या घरात एक माणूस आलाय या माणसाला जेवढं तुम्ही उत्तर द्या ना राम श्रीमंत गाव राम राम श्रीमंत राम राम
माणसं जास्त आहे. रावण का बोलतो? रावण का मारला? रावणाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. संपत्ती आसुरी संपत्ती तिकडे नाही. वाटायची असली तर अध्याय नंबर 16 घंटेमध्ये 473 रुपये आणि 473 रुपयांमध्ये दोन संपत्ती आहेत. दैवी संपत्ती आहे आसुरी संपत्ती. मला वाटतं आम्ही पैसा कमवलाय. हा तुमच्या मनात केलेली चूक बोल आहे. तुम्हाला असं वाटतंय का की शुद्ध तुमचं मोठं केलं आणि मरणाची इष्टी कमवून ठेवली. तुम्ही विचार नाही केला की तुम्ही कष्टात कमी कमवली आणि फुकाट जास्त कमवली. त्यामुळे तुमच्या घराची वाताहत झाली. हे तुमच्या देवाला फसवलंय. फसला तुम्ही स्वतः. त्याचं कारण आहे तुम्ही ज्यांच्यासाठी कमवली त्यांना कलर नाही. आणि पुढे ऐका, जेव्हा तुमचा कर्म भोगण्याची वेळ येईल तेव्हा ज्यांच्यासाठी कमवली त्यांना हे काय काम येणार नाही. तुमचे कर्म तुम्हाला बाप करताना मला वाटली की पगाराला आदत करून वरच्या वर इष्टीत कमवली मान्य आहे. तुमचा थोडा पोरगा येणार लहान पोरगा जेलमध्ये आणि 3 नंबरचा बाळ आले इष्टीत तर करायचं ना. दातच बंद झाला तुम्ही एवढा पैशाचं काढलं तर करून मी काय करा. या विश्वात एवढे संत झाले. सगळ्यात कोवळं बांधव आहे आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे. काय बरोबर जीवन कधी वाटलं वडिलांना आनंद सांगा वाटत म्हणे. कधी वाटलं हरीच्या कुशीत घुसावं काहीच नाही आहे. कधी वाटलं हरीच्या मांडीवर बसावं हरीने डोक्यात हात घालावा ती मांडीच कधी कुणी जवळ घेतला. कधी कुणी मांडीवर हात घेतला. कधी कुणी मायेनं बोललं नाही की जवळ घेतला. जन्म बसायलाच मांडी होती. त्याच्या मांडीवर कच्चे आपल्याला सगळ्यांना एकच मागे ती ज्ञानोबाची खरं काय तर एवढं लोकांना मोबाईल आहे. लोकांना तो खरं काय सगळ्या पैसे नाही. जगातल्या एकाही माणसाला 3 रोग झाले सगळ्यांना. मला पैसा पाहिजे, मला लोकांनी मागलं पाहिजे आणि माझ्याकडून कुठे गेला नाही पाहिजे. काय रोग झाले नव्हतं मग माणसं माणसावर प्रेमच करीत नाही. माणसं पैशावर करीत नाही. हे प्रेम मी सगळ्यांना वाढायची प्रेशी असं धोका नाही का म्हणतात ती मुलगी माझ्या प्रेम करते मी तू पाहिजे ती म्हणतं तुला येते मोकळं करते प्रेमाची काय आहे या जगात नो मनी नो लॉव पैसा नाही प्रेम नाही लोकांना काय नाही. लोक म्हणतात आम्हाला लोक मानतात घेतात ती तुझा मेंदू चेक करा. लोक मानत मिळत नाही. लोक बाबाला उचलून आपल्याला तुम्हाला कशा काय घेतलंय तुमचं काय केलं अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला तुम्ही जगातून संपला.
खिशात पैसा आहे तोपर्यंतच तुम्ही सत्य आहे. आता माझी 31 वर्ष प्रत्यक्ष थोड्या करता कशाला बंद करायचे म्हणून लावून माझ्या आयुष्यात माझं एकही गुण आहे, मी फक्त खरं. दुसरा गुण आहे, मी बोललं ते घडल्याशिवाय राहत नाही आणि मला कार्यक्रम झाल्याशिवाय याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि माझा गेम झाल्याशिवाय पैसा दिला लोकांना रोगच तीन झाले. फक्त मला पैसा पाहिजे, मला लोकांनी मागलं पाहिजे आणि माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. याच्यापेक्षा जाऊन काय येणार? खाली 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 हो खाली काय झालं? बघायला नको वाटतं. मला लोकांनी म्हणावं चांगलं त्यांचा वरट आम्हाला त्याला काय केलं? तू कुठून तर रट्टा होतो. त्याला काय केलं? त्याला काय केलं? पण बाबाने तर हे करत नाही. तुझे हात सुंदर आहे. हे काय ज्या दिवशी तुझे हात गेले, तुम्ही त्याला दोष सांगा. काय मत नाही जायचं तुम्हाला काय? आहे ना तो अरे मला मॅडम कशी चाललंय ना बाबा? बंद केलं तुझे कोणत्या गात पडलं बघू. ही बॅग आहे ना. तुझे भावाला लागलं, फटवलं लागलं. बघ. काय केलं? 80% जनता भ्रमात आहे. भ्रमा अजिबात भ्रमे माझ्याशिवाय नातू राहत नाही. चक्र नाही. नातू राहतोय, तुला भाकर मिळत नाही हा प्रॉब्लेम. माया विघ्ने भ्रमरा खरे मला मी माने खरे काय नाही. पहिला म्हटलं काय नाही श्रीमंताने मायाने काय नाही. तिकडे नका लक्ष. तुम्ही तिकडे नका लक्ष. पहिला म्हटलं सुनबाईला मुलाला जर गार्डन मध्ये फिरायला जायचं असेल 5 वाजता त्यांना मुलांची जर अडचण होत असेल सुनबाई काय नाही. त्यांची मुलं आहेत माझ्यापेक्षा आजीला चांगल्या आजी म्हणून चक्कर आधी ते गाडीला आकडे उतरेल. आजी म्हणते मी असं मस्तपैकी गार्डनमध्ये आईस्क्रीमची गाडी घेणार निवांत खाणार. पण दोघांना दोन नाही. एकच गाडी घेणार मस्त आनंद लुटणार. त्या आजीला नाव आहे ना नागपूर बोलतात ते सगळं त्या आजी म्हणते आपले दोघे पोरांनी मुखात चूक केली. हा मूर्ख आधीचा पराक्रम. आता थोडं पुढे सर पुढे बदलाव घ्या. विश्वात कोवळं पाळण्याला बघा. विश्वात कोवळं पाळण्याला बघा आणि जर मागीच होती त्याच्या मागीवर कल्चर आहे. पण विश्वातला दुसरा चमत्कार आहे. सगळा भाऊच म्हणून गेला. काही चमत्कार महाराज मंडळी घरातील एका बातमी ज्ञानेश्वरीमध्ये गणपतींच्या आईचं नाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गणपतींच्या वडिलांचं नाव आहे. काही शिवण गणपतीच्या आईचं नाव ज्ञानेश्वरी. गणपतीच्या वडिलांचं नाव आहे. तिच्या पुढचं आईचं ज्ञानेश्वरी देवाचं नाव. अख्ख्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 गिरी शोध आहे. 3,500 दृष्टांत आहे. 1,15,00,000 शब्द आहे. 1,15,00,000 शब्द आहे. 3,500 दृष्टांत आहे. 1,15,00,000 शब्द आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या फक्त स्वतःच्या भावाचा आहे. तुमको मला नाही माहिती आईचं नाव 15व्या अध्यायाची ओवी लिहिताना घट्ट धातूला रोमांच होणारे डोळ्यात पाले दादा खाली आता जरोबर आहे. ओवी संताप सचिन बाबाला लिही बाबा काय माझ्या असत्यवादा चिंतन केले भाऊ कर्म अनेक जन्म मी तपश्चर्या केली तेव्हा निवृत्ती दादा सारखा भाऊ मला आणि आजच्या ती शेवटची ओवी लिहिताना ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी लिहिताना जरोबरांच्या डोळ्याच्या धारा रोमांच जातो येतो आणि घट्ट अंगावर उभे राहतात केस आणि ओवी बाहेर पडते. बहुला तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी केले येथे माझे जीव उरले पाहिजे. मग ओवी तयार होते. आता विश्वास बसायला मध्ये एक म्हणे श्री विश्वेश्वराव
हा शब्द मागूचा नाही, हा शब्द निवृत्तीला आहे. आणि त्यानंतर म्हणताय ना, तो म्हणतो तेच होईल. त्याच्यात बदल होणार नाही. खळखळा डोळ्यातून पाणी आलं आणि शब्द बाहेर पडला, ए नारी, नारदेव, सुखे घालो भास, सगळ्या इच्छा माझ्या. अरे तुझ्या इच्छा काय होत्या? माझ्या इच्छा जे घरांची दोन्ही कामचे आणि एकापेक्षा काय आता विश्वास म्हणजे असं जर घडलाच तर येणे वरी ज्ञानदेव. काय शिवाय काय शिवाय पहिला म्हटलं आपल्याला लोक म्हणतात महिलांना त्रास होतो. या विश्वामध्ये एकच मुलगी अशी नाही का स्वतःच्या आईच्या घरात दोन पेटाने बाजूला झाली आणि आईला देहाचा प्रायश्चित्त घेतला. ज्या मुलीला असताना दोन पिंड आलं नाही ती मुलगी विश्वाची आदिमाया शक्ती झाली. त्याला म्हणतात नाही पिंड आलं दूध, नाही पिंड आलं दूध तर प्यायचं जाऊ द्या, नाही भाग पाडला मुली, नाही आंघोळ घातली मुली, आंघोळ घातली मुली असेल, भाग पाडला मुली असेल, कपडे घातले मुली असतील आणि कधी आईच्या आठवण आली का कुणाच्या खुशी झोपली असेल. याला मोठा आपल्याला काहीच त्रास नाही, आपल्याला काही रोग झाला नाही, वचनांना काही झालं नाही, काय झालं आता दुसऱ्या एखाद्याला म्हणतात टाळ नीट वाजव, आम्हाला टाळ पुन्हा द्यावं नाही. आता जर एखाद्याला म्हणत नीट वाजव मरण मरण पण इंद्री करते काय मला इथं वेळेचं काय झालं काय त्रास काय त्रास आहे बाण पडायला कोणी नाही डोकं विचारायला कोणीच. आता पुढे सांग जर कधी बाळाला रात्री आईची आठवण आली तर कुसाई कुसायला आलीच नाही. जिला खुशी कुसायला आई नव्हती ती आता जगात आई झाली. याला म्हणतात आपल्याला काही वैज्ञानिक लोक विचारतात मला जेवायला काय म्हणजे मुळ्याला असेल तर वापर हा होत असेल तर गवार नको, ऍसिडिटी असेल तर बेची नको, इथं सुरळीत शेत टाकलं पडता येईल. म्हणून विश्वातला चौथा चमत्कार आहे. कोवळं बाण नाबाळ्या, मांडीच नाही पण मांडीवर अख्खा जग आहे नाबाळ्या. सक्का पाऊस करून केला नाबाळ्या आणि सातवा चौथा चमत्कार आहे. सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले त्याला नाबाळ्या. काय शिवाय सगळ्यात उशिरा आणि गेले सगळ्यात 80% महिलांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. माहित फक्त घरपासला 9 किलो भगर गेली, 15 किलो गाठळ गेली. हिनं भगर खाली याला रसा आणला तर कुठला हिला घरी उपासन हा जेवाय बाहेर का 80% भाजण्यांना जात माहित नाही. तर ज्ञानोबाईचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी. हे कृष्ण जन्माचे कीर्तन करणारा माहित नाही. तुम्हाला माहित होता असत नाही. आता जन्म सांगू कुठं जाऊ सांगू का सगळे जन्म कुठं जाऊ. दादाचा जन्म आहे सोमवारी, दादाचा जन्म आहे सोमवारी, माऊलीचा जन्म आहे गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म आहे शुक्रवारी आणि काकाचा जन्म आहे रविवारी. आता ही ठीक आहे का. दादाचा जन्म आहे माघ शुद्ध 2, माऊलीचा जन्म आहे श्रावण मध्ये 8, काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा आणि मुक्ताबाईचा जन्म आहे आश्विन शुद्ध 1. आता इथे समाज आहे का, इथे समाज आहे का. दादाची समाज आहे ज्येष्ठ वद्य 12, माऊलीची समाज आहे कार्तिक वद्य 13, काकाची समाज आहे मार्गशीर्ष वद्य 13 म्हणजे 1 महिना वेगळा ठेवायचा आणि मुक्ताबाईची समाज आहे वैशाख वद्य 10. ज्ञानेश्वरीत 9033 वगैरे आहेत, 3500 दृष्टांत आहेत आणि 1,15,00,000 शब्द आहेत. तर ज्ञानेश्वरीला 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 11, 99 ते 535 आहे, 99 ते 335 आहे, 99 ते 535 आहे, 99 ते 335 आहे, 98 ते 708 आहे,
12 246 आहे, 13 1170 आहे, 14 433 आहे, 15 598 आहे, 16 472 आहे, 17 433 आहे, आणि 18 1810 आहे. घरी गेलं उचका. नुसता गण ठोकून पुढं बाप मागतो. उचललं पाहिजे. नाही नाही असं झालं. आता मग पाठवून द्यायला पुढच्या ठिकाणाला वाचायला मला तरी मग हलवली. परमार्थामध्ये कशाच किंमत नाही, साधलेला किंमत. किती ठिकाणी जर लावला तुम्हाला काय लोकांना काय केलं, तुम्ही या गांडाला घेऊन जावा, काय घेणं हे चालत नाही. आणि 5वा चमत्कार काम करायचा, समाधी नंतर चमत्कार. आणि आज कीर्तनाला घेतला होता बाबड्यांच्या मानिकेतला आहे. आपण मला सुरुवात तुमची माझी 1 वर्षाला गाठ आहे. आपलं काम पूर्ण गाठ आहे. मध्ये परत गाठ नाही घेतली तरी गाठ. पहिली शेवटची गाठ सुधायची, पण कीर्तनाला 3 सूत्र आहेत. तरी तेव्हा बसायचं नाही, 2 सोडून यायचं नाही. काम बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आपल्याची उभारायला तुम्ही सुटाट पडल्यावर बसायचं. कीर्तनाला 2री सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलवणार बोललं तरच कळत, काही पहिलंच काही कळलं नाही पुढं काय. कीर्तनाला 3री सूचना आहे. शंका जर आपल्याला असली जागेवर विचारायची, ओपन चालायची, कुणालाही कुणालाही. मी 2 महिन्याला उत्तर देणार, नुसतं उलटे पाठी करून देणार, पण द्या. मी गेलो कोण नाही सर, मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटलं, मला काय समजलं. तुझ्या बायकोला वेगळं म्हणतो, तुला जेवढी आपण तू माझं पाठवतो. आणि तुम्हाला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो, तुम्हाला सांगितलं नाही. आम्ही काही कीर्तन करायचं, आम्ही म्हणतो भेटावानं गमन मानायचं. आमचा बाप पांढरंग आहे, पांढरंग लेकराला बुद्धी देत असेल. आम्ही कोण आहे, आम्ही म्हणतो भेटावानं गमन माना, नाहीतरी लेकराला वापस सांगा. पांढरंग सांभाळीचं शिकलं, म्हटलं दहा नाही, म्हटलं तर नाही. तुमचा अर्थ काय सांगा गोष्ट म्हणतं ना, आम्ही म्हणतो ना ते प्रेमी हलतंय का भेटतंय तुमचं तुम्ही पहा. ही मोठी जर निघालं तर आम्ही काय करतो, तुम्हाला पटलं तर यस, न पटलं तर नो. आपण सुरुवात आणि बोला सांगितलं तर कळेल नाही काय. मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा माझा प्रश्न आहे. आता उदाहरण त्याला आहे ना, म्हणजे ठीक आहे. बारीक प्रश्न, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, हा माझा प्रश्न. ऐका का, तो मेला त्याला मोक्ष मिळाला हे तुम्हाला माहिती नाही, परंतु मार्गाने त्याच्या जवळ होता त्याला माहिती नाही. जन्म झालायला गेलंय त्याला माहिती नाही. मग मोक्ष मिळालाय हे तुम्ही म्हणले कशा. आता मला उत्तर द्या, मोक्ष हा तुमचा अनुभव आहे की तुमच्या मनाची कल्पना आहे. तुमच्या मनाची, आता आधी जागेवर तुमच्या मनाची. तुम्ही कशावर अंदाज केला, तो सोमवारी गेला. कशावर अंदाज केला, एकादशीला गेला. कशावर अंदाज केला, महागरी. कशावर अंदाज केला, काशीगाव गेला. हे तुमचा अंदाज आहे काय वर्ष आहे अंदाज आहे. आता तुम्ही म्हणता तो एकादशीला गेला, मग एकादशीला पुत्र आहे म्हणतो, त्याला मोक्ष आहे का. तुम्ही म्हणाल तो मानकरी होता, मानकरी नीट मानतात असा ग्रंथ कोणता आहे. आता मी मानकरी फक्त आम्ही बोलतो, मला इथं काय म्हणून आपलेच मागू शकतो, त्याला सांगता काय. बारीक आहे का, मोक्ष मुक्ती या मनाला केलेल्या कल्पना जरी असल्या तरी जगातलं नित्य आहे त्याला मोक्षाचा आनंद आहे. मोक्ष वर जाऊ मोक्ष मिळेल. आता तू काय विषय काय म्हणले, तू काय माझं काय म्हणणं नाही, मुक्ती नवरीच केली. आता लोक खातो काय मला फक्त काय म्हणणार, माझं काय म्हणणं नाही, मोक्ष मी मुक्ती नवरीच केली तेव्हा मला मुक्तीचं काही तू काय मला तुमचं मोक्ष काय म्हणते, काय म्हणते मोक्ष माझ्या घरी
शरीरात भजन करून मोक्ष मिळवता येतो आणि मुक्ती मिळवते. मला सोमवारी मारायचं की आता तिसरं मारायचं काही समजत नाही. नाहीतरी माझं मरणच मरून गेलंय. मरण माझं थोडंसं बारीक चिंत राहिलेलं ते स्वर्ग संपत्ती येते तुमचं भेटा. आता दुसरा प्रश्न आहे मला, हा माणूस स्वर्गाला गेला हे तुम्ही ठरवलं कसं? अखिलात कसं करेक्ट आणि हे स्वर्ग हे नरक आणि वैकुंठ हे एकच उत्तर आहे ना. हसत हसत चढा हा स्वर्ग आहे, भजन करीत राहा हे वैकुंठ आहे, आणि तडफडून मारा हा नरक आहे. आता सरळ सांगा, माझ्या पुढे बसल्यावर तुम्हाला कशाचीच आठवण आली नाही, हा स्वर्ग आहे. वरचे खाली यायचे म्हणते तू खालून वर निघाला. काही लोक म्हणते आमची वडील वर गेली. बर कुठवर गेली? त्यांना गावातलं कोणी भेटलं का नाही? त्याचं सरळ उत्तर सांगा, काहीच नाही. हरिपाठ आणि कापडा नीतीनियमाने केला तर मोक्षाचा आनंद मिळतो. हे उत्तर बघा. वर काय पाडला खात्यावर काय कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी माळ नाही, कधी गण नाही. एक ती वाराला भागवत एकादशी होती, त्याला नाही का वर्ष साजरे केलं. त्यामध्ये कुत्र्याला काय शेती ठेवायला एक ती वाराला भागवत एकादशी होती. तरी हाणणार असत तरी दिली पैशाची गमेट आणि मग म्हातारपणी पडली खाटावर. खाली होते अरे शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. शरीर सुंदर आहे तेव्हा जग सुंदर आहे. शरीर टाकलं जग सुंदर. आपले डोळे गेले टीव्ही झालं, आपले कुठे गेले टीव्ही निघाली झोपा. शरीर टाकलं सगळं तुमचं काय. आणि हे जर चांगलं ठेवायचं असेल तर काकड्या हरिपाठच करावं लागेल. आज कीर्तनाला घेतलं आपण काकड्यांना आहे अवघाला सुरुवात. मोक्ष मिळा पण कधी नित्य ज्ञान केला पाहून धरत नसला काय वाटलं त्याची संतती चांगली त्याचा परमाव झाला. त्याची मुलं घरामध्ये काय परमाव झाला उलट वाक्य ऐकायचं. त्याचे मित्र खास त्याचा संसार खास. त्याचे मित्र नाही संसार संपला. जगात एका आईचं दूध वाईट नाही. एका
जन्मताने कोण वाईट कोणत्या आईचं सलग तर तुझं अमृतच एक वाक्य सांगू नवरा घालून तू बायको मागते हे कुणालाच माहित नाही मित्राला माहिती मित्राला माहिती त्याला मित्राला सांगितलं पाहिजे ती मुलगी निवडून टाक पण उद्या जर तिला त्याला फटका बसला तर तुझी खानदार नाही हा सगळा मित्राला दिला पण मित्राची ते नाव आहे की होऊन जाऊ दे मी आहे अरे का बोलत मी काही बोलत नवरा मित्र लावून देतोय त्याला मित्राने सांगितलं पाहिजे इकडे एक तर दारू सोड नाही तर दोस्ती सोड सोड दोस्ती सोड तर म्हणला का आयुष्यामध्ये माझ्या आईला कधी गरिबी पाहिली नाही पण माझ्या बापाच्या दारूमुळे माझ्या आई दुसऱ्याच्या घरची भांडी घासते आणि भांडी घासायला जाते आणि माझ्या आई मार खाली घालून जाते आणि शिळा पाकत पदरा आणते माझ्या बापाच्या दारूमुळं माझ्या खानदान आई मुलगी दिवस माझी मुलगी गुजरवाणी आहे वर्गात सगळ्यात हुशार आहे पण प्रयोग नाही वही नाही म्हणून माझ्या आई मुलगी उभी राहते आणि वर्गात जेव्हा माझी मुलगी उभी राहते तेव्हा वर्गात मुलं तिला हसतात आणि माझ्या मुलीच्या डोळ्यात त्या पाण्याच्या धारा प्यायची म्हणतात आणि माझी मुलगी बऱ्या सुट्टीत घरी येते आईला म्हणते आई नाही शिकायचं आई मला नाही आई म्हणते का आई मला वही नाही ग वही नाही पदर पुढे करते पदरातून 50 रुपयाची नोट काढते आई मुलीच्या हातात देते मुलगी कुठीला पीठ मारते 50 रुपयाला मुठीत धरते आणि आईला कडकडा पीठ मारते आणि आईला सांगते आई मी तुला 80% मार्क पाडून दाखवेल आई 80% मला वहीचं काय नाही आई पण माझ्या बापाचा दारूपुरा मला शाळेतली मुलं हसतात याचं मला वाईट वाटतं त्याची मित्र खास त्याचा संसार खास आणि गरीब घराण्याचा गरिबी आणि श्रीमंती ही तुमच्या कर्मावर अवलंबून आहे देवानं दिलेली नाही तुम्हाला जर मोठ्या व्हायचं असेल तर गरिबीमुळे मी शिकलो नाही हा मूर्खपणा डोक्यातून काढून टाका आतापर्यंत गरीबच मोठी आहे मला भरायला फी नव्हती म्हणून मी एमपीसी दिली नाही हे चुकीचं आहे कष्ट आणि प्रयत्न जर बरोबर असतील तर गरिबीवर सुद्धा मात करता येईल जो विद्यार्थी शाळेत जात होता काहीच येत नव्हतं त्याला काहीच म्हणून ते त्या शिक्षिकेनं त्याच्या वहीच्या शेवटच्या पानावर आईला निरोप दिला तुमच्या मुलाच्या डोक्यात काहीच घुसत नाही तुम्ही याला शाळेत पाठवू नका त्या आईने तो कागद वाचला आणि त्या आईने मुलगा घरी बोलवला जी मॅडम म्हणत होती त्याच्या डोक्यात प्रकाश पडत नाही त्याच मुलानं आणि त्या जगाला प्रकाश दिला आणि आईच्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रिसिटीला शोधलं मित्र चांगले करा पैसा करत राहील पैसा करत राहिला संसार गरिबी बिरीबी या अंतराची नाही आमची परिस्थिती गरीब आहे म्हणून मी शिकलो नाही मूर्खपणा आहे कष्ट आणि प्रयत्न करा गरिबीवर मात करता येते तुमचं काय तुम्ही मुलांना शिकवा ना तुम्ही शिकवा तुम्हाला वाटतं नवरा कमवतोय बहीण पोरांनी काहीच करायचं उलट वाईट आहे जास्त संपत्ती कमवणे म्हणजे मागची पिढी आळशी झाली तुम्ही कुणासाठी मला एक उत्तर द्या तुम्ही सगळी माणसं तुम्ही रात्रंदिवस हे रेल्वेच्या गाडीला धरून धरून पाहता वडापाव खाता कंपनीच्या पावावर दिवस घालीला हे तुम्ही करता कोणासाठी यात्राला पाऊस वांगे आणतो दोघं असतील तर दोनच वांगे आणतो त्याच्या 6 खांबा करतो त्याच्यात 2 दिवस काढतो मुलांसाठी तुमची मुलं तुमची इस्टेट समान घेईल याची तुम्हाला गॅरंटी तुम्हाला आता मला पुढचा प्रश्नाचं उत्तर काय तुम्ही रातभर एवढी इस्टेट कमवली कष्ट करून इथं उपभोग तुम्ही कधी घेणार महिन्याभरात तुम्ही कपाटात सगळ्यात झालेले असणार तू तर उद्या परवा झालेली शक्यता आहे एवढं जरी कळलं ना लय अरे 2 BHK 4 BHK 4 BHK
त्याला हे केलंय जिना केलाय जिने जाऊन झोपाळा केलाय त्या झोपाळ्यात तुम्ही बसणार जाऊ तुम्हाला ते कामावरून येताना रिक्षा तेवढा टाईट हातपाट करून तुम्हाला डायनिंग टेबल दिसत तुम्ही त्या आवडत घरी लांबडीला आवड करायची त्यात पन्नासची पन्नासची शुगर आहे बीपी बरोबर आहे एक झटका आहे स्प्रिंग आहे मुलगा थंडा चालू दूध खाण्याबरोबर लावायची मुली उदाहरण व्हायची वाचवायची मुली मान मिटवायची काही ना जेवताना तीन वर खाली बसताना पुन्हा उभं राहतात काही ना बात होऊन जायला मुली इकडं खालं तर तिकडं होतं खाली तुम्ही हे सगळं कमावलं का आणि कमावलं हे वाटते सुद्धा शरीर सांभाळा जग सांभाळा हे सांभाळ हे काही किताबून राहिलं ते एवढं विशेष नाही ते काही नवीन नाही काही या पुनर्विचारण म्हणून ते काही एवढं विशेष नाही हे विशेष आणि हे काही काय करत आणि यालाच लोक समजतात यालाच लोक समजतात दुसरा पैसा काय करेल कपाट भर म्हणताय त्यांच्या घरात उपयोग कपडा हातून द्या डोळे वाचून त्याला चोर भरून केले त्याला वाटलं जाग आहे काही त्याला भाषा नुसतं पाहिजे वरच वरच पाहिजे त्यांना एकवी लागतो गाण तेव्हा काय एकवी लागत एकवी लागत काहीच्या घरात ताटात भाषा शिकवली गाजर काकडी आणि मोठी माणसं गाजर का पाणीपुरी आहे त्याला 30 रुपयाला 6 पुऱ्या आहे 20 ला त्याच्यामध्ये आमचा वाढलं स्वतः ना टुकडी सगळं आहे खोबरं नाही खालता नाही काजू नाही बदाम नाही सकाळी कधी उठलं तुळशीला पाणी नाही काय नाही उठलं कधी खोबरं उचकायचं हो काय खोबरं दूध द्यायला लागलं शिवला वाचून मी मोबाईल वापरत नाही मला आपली परिस्थिती नाही मी सगळ्या कीर्तनकारांमध्ये गायक वादकांमध्ये गरीब माणूस मी मोबाईल वापरत नाही त्याचा मला इतका मोठा फायदा आहे का कोणाचं काय झालं केलं नाही कोण काय म्हणते त्याला गरज येतो आपल्याला त्याच्यामुळे दिवसभर 3 कीर्तन होत्या 4 कीर्तनाचा अभ्यास होतो 2 तास आराम होतो जर अभ्यास केला नाही तर तुम्हाला 4 पुस्तक उतरणार नाही तर तुम्हाला एवढं समजू शकत नाही बाबाची भेट नाही कीर्तन मेमरी कार्ड पाठ करायचं काय पाठ करायचं आम्ही काय केलं माझी 31 वर्ष दामटीवर गेली महाराज 31 वर्ष दामटीवर एक कधी तुम्ही गाव पाहिजे माझी इतकी कीर्तन नाही केली महाराष्ट्र येता काय ना म्हटलं 10 तरी वयासाठी आणि त्या 3 अंतर काढलं 4 पण 3 ला कधी ठेवायचं डिसेंबर 93 हाय 93 कीर्तन आमची थोड्या लोकांना राग येतोय पण ती काढायची रागीसाठी वाटवत करायला लागले ते इष्टीचं काय झालं आणि कोण तुमच्या वेळेला काम आहे वेळेला काम आहे विषय कोण येईल कोण बायको काम आहे कोण मुलं काम आहे शेवटी तुमची कमाई शरीर तुम्हाला काम आहे तुम्ही केलेलं आहे पाठ तुमच्या काम आहे तुम्ही वाचलेलं ज्ञानेश्वरी पाठ आहे काम आहे तुम्ही घातलेलं तुळशीला पाणी काम आहे यातलं काय काम आहे शेवटी मोक्ष मुक्ती स्वर्ग नरक हे सगळं आपल्या हातात आहे कर्म चांगलं करा हा स्वर्ग आहे आणि त्यासाठी आज घेतलेला आपण काकड्याच्या मालिकेत आहे आणि काकड्याच्या मालिकेत असून वेळेवर मोक्ष मिळतो किंवा नाही ते तुमचं तुम्ही पहा पण हरिपाठ आणि काकडा केलं मोक्ष मिळतोच याच्यात शंका नाही
याच्यावर तुमचं मत काय? काय उत्तराखंड पा पण हरिपाठ आणि गाथा प्रेमाने केला तर आणि आज आपल्याला घेतला होताय देवाला 2 मुली आहेत. 2 मुली 2 आहेत. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे गोपाळ. आणि ज्याला मुलगी नाही ना त्याच काय मुलगी पाहिजे. गेला नाही हा बघायचा मुलगा असलं काही नसलं काही कधीतरी आपलं गेम करणार मुलगी पाहिजे. मुलगी जो कधी रडला नाही त्याला रडवला आणि जो कधी कल्चरची काळजी मुलगी घ्या. आजारी पडले बोला घ्या औषध दे गोड घ्या सगळ्यांची काढून ठेवली ती घ्या थंडी कोमट पाणी घ्या आणि मी बाजार देवाला 2 मुली आहेत. 2 मुली आहेत. एक नाव विरहिणी